नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज तुमच्याबरोबर मी पुन्हा एकदा माझी पूजापाठ आणि नित्यपाठ शेअर करणार आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने नित्यपाठ, त्याचा अर्थच नित्यपाठ आहे. हे नित्य आपल्याकडून करणारी सेवा आहे. स्वामींची सेवा करणं म्हणजे काय? नामस्मरण. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही जितकं नामस्मरण कराल, बसता उठता झोपता तुम्ही जितक्या वेळा स्वामींचे नामस्मरण आपल्या आचरणात आणाल, स्वामींना आचरणात आणाल, तितक्या दुप्पट तुम्हाला त्याचा फळ मिळेल. मित्रांनो, मी चालू केलं होतं नित्यपाठाचे एक अध्याय, तुम्हाला सांगितलं होतं. आता त्याच्या पुढचा अध्याय मी अध्याय नेहमी ही ओळ वाचते आहे ती की किती मनापासून वाचायची असते. तर माझं थोडं वाचून झालं होतं. आज मी थोडं पुन्हा मी तुम्हाला सांगितलं आहे की हा महिना खूप चांगला आहे. चांगलं म्हणण्यापेक्षा स्वामींच्या प्रकट दिनापासून ते पुण्यतिथीपर्यंत हा महिना खरंच पवित्र आहे. स्वामींचा प्रकट दिन हा आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे. तसाच पुण्यतिथी दिनही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी त्या दिवशी, पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा प्रत्येकाला गया नाही जिंदा है याचं जिवंत उदाहरण तिथल्या स्वामी सेवकांना दिलं होतं. तर त्यामुळे तितकाच तोही महत्त्वाचा आहे. आणि त्यांनी तिथे प्रचिती दिली होती तिथल्या भाविक भक्तांना. अगळती अवतार खुन प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण? तेव्हा दिले उत्तर छान स्वयंमुखे समर्थानी. मी यजुर्वेदी ब्राह्मण, माझे नाव नृसिंह भान, काश्यप्य गोत्र राशी मीन. ऐसे स्वामी म्हणाले. खरे खोटे देव जाणे, बरे नाही खोलात शिरणे. ईश्वर करणेची कारणे आपण काय शोधावी? दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण, नरदेह तरी केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण प्रशाने. नंतर स्वामी निघाले तिथून, तीर्थयात्रेस केले प्रयाण. दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले. दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार. तेथेच गेले अगोदर, नंतर फिरले इतरत्र. यात्रेच प्रवास संपले, तेव्हा मंगळ वेढ्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात. काही काळ तिथेच गेला, पुण्यवंतांना प्रभाव कळाला. जनसमुदाय भजनी लागले. साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखवल्या. तेज पुंज शरीर गोमटे, सरळ नासिका, कान मोठे, अजानुबाहून कैपीन छोटे, दिगंबर सिद्धी अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटाचे चौथा अवतार दत्तात्रयाचे. 3 अवतार यापूर्वीच गुरुचरित्र वर्णिले. पहिले दत्तात्रय, दुसरे श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ. गाणगापूर्व दर्शन देव दुर्लभ, जागृत दत्त स्थान ते. तेथे होऊनी साक्षात्कार, पहावयासी येती चौथा अवतार. अक्कलकोट पुण्यभूमी थोर, ते जेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहुनी, अगाध गोड लीला करुनी, भक्तास साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी, त्यांना चमत्कार दाखिले नाना. शेवटी करावया क्षमा याचना, लागले स्वामी चरणाशी. स्वामी सर्व साक्षी उदार, साक्षात दत्ताचे अवतार. कधी सौम्य कधी उग्रतर, स्वरूप दाखविले जाताना. ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांची कुळे पावन झाली. जन्मोजन्मीचे पापे जळाली, पुण्य राशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी अगाध, वाणी गुढ निर्विवाद. झाल्या विना कृपा प्रसाद, अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे, जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तितुके थोडे, त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणती, घेती त्यांच्या संकेताची प्रचिती. ज्याचा तोच उमजे चित्ती, इतरर्थ अर्थबोध होईना. कोणाला पादुका दिलेल्या, कोणाला वाहिल्या लाकोल्या, कोणाच्या मस्तकी मारल्या पायातल्या वानाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामीने दिले भरपूर देणे. कोणा पुत्र, कोणा सोने नाणे, कोणा जीवनदानही दिले त्यांनी. अनेकांच्या व्याधी केल्या दूर, अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञानी, पूर्ण ब्रह्मज्ञानी. म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले.
ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहून हृदय हृदय द्रविले. दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर, भक्तांसाठी परम उद्धार, अनेकांचा केला उद्धार. सदोपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रया, तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया. मागणे नाही आणखीन मजवर होता कृपादृष्टी दत्त